नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपलं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 88 आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपण काय करत आहोत, तर TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित या ठिकाणी जीकेचे प्रश्न पाहत आहोत। ओके, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या क्रिकेटपटूला मिळालेला आहे, तर तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणाला मिळालेला आहे, सचिन तेंडुलकरला तो पुरस्कार मिळालेला आहे। मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, तो आहे भारतरत्न पुरस्कार। ओके, मग या ठिकाणी पहा, तुम्हाला काही अलीकडे जे काही व्यक्ती आहेत भारतरत्न प्राप्त, त्या व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे अलीकडील काही पुरस्कार तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे। मग या ठिकाणी पहा, सचिन तेंडुलकरला पुरस्कार कधी भेटला होता, 2014 ला भेटला होता। त्याच सोबत CNR राव म्हणजेच हे एक शास्त्रज्ञ होते, यांना सुद्धा काय मिळाला होता, भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। त्याच्यानंतर 2015 ला मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा काय झालं होता, भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। कधी, 2015 साली। आणि त्याच्यानंतर 2019 ला प्रणव मुखर्जी, त्याचबरोबर भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख। आता या ठिकाणी लक्षात ठेवा, नानाजी देशमुख ही काय होती, भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील व्यक्ती होती, त्याच्यामुळे यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग यांना पुरस्कार कधी मिळालेला आहे, तर 2019 साली मिळालेला आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 2 आहे, पहा काय विचारले, पहा विशुद्धी मग्ग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारले। पहा, मग विशुद्धी मग्ग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर ते आहेत बुद्धघोष। ओके, मग या ठिकाणी पहा, आता या पुस्तकाबद्दल काही डिटेल्स माहिती नाहीये, परंतु मी गुगलला सर्च केलं असता मला एवढीच माहिती मिळाली की विशुद्धी मग्ग याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं, विशुद्धी मार्ग असं म्हटलं जातं, म्हणजेच काय, विशुद्ध बनणे का मार्ग असं त्याला म्हटलं जातं। आणि हा कोणी लिहिलेला आहे, बुद्धघोषाने लिहिलेला आहे। आणि कोणत्या भाषेमधला ग्रंथ आहे, तर हा पाली भाषेमधील ग्रंथ आहे। ओके, लक्षात ठेवा, एवढीच माहिती मला काय झाली याच्याबद्दल गुगलला मिळालेली आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील अतिशय दर्जेदार, सर्वात दर्जेदार आणि एकमेव अशी आपली टेस्ट सिरीज आहे। ओके, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील। आणि त्या सुद्धा कशा भेटतील, तर उत्तरासहित भेटतील, म्हणजे आन्सर की सहित या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। अतिशय दर्जेदार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा नोट्स आहेत मित्रांनो। तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180+ मार्क काय सहज घेऊ शकता, एवढ्या दर्जेदार अशा आपल्या नोट्स आहेत। ओके, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, तर मराठी व्याकरणाच्या नोट्स आहेत, त्याचबरोबर मराठी व्होकॅब्युलरीच्या सुद्धा नोट्स आहेत, इंग्रजी व्याकरणाच्या नोट्स आहेत, व्होकॅब्युलरीचे सुद्धा आहेत, त्याचबरोबर TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ताच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। ओके, त्याचबरोबर GK मधील पहा इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोलाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि इकॉनॉमिकच्या नोट्स असतील, म्हणजे संपूर्ण GKच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। म्हणजेच तलाठी भरतीला जो सिलेबस आहे तो सर्व सिलेबस तुम्हाला या ठिकाणी काय होईल, नोट्सच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केला जाईल। ओके, मग या सगळ्यांची किंमत किती पहा, तर सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, फक्त 150 रुपये आहे। परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे मित्रांनो। जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली ना, तर ही तुम्हाला काय होईल मित्रांनो, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग हे 99 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे असेल, फोनपे असेल, Amazon असेल, पेटीएम असेल, याच्यावरती तुम्हाला काय करायचे 99 रुपये सेंड करायचे। आपला नंबर आहे 9689141630, या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत। आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा
आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, व्हॉट्सॲपला शेअर करायचा. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे 9689141630. ओके. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल, हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक किती आहे, 3 आहे. काय विचारलंय, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली असं विचारलंय. वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मुस्लिम लीगवरती भरपूर प्रश्न येतात, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, कोठे झाली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली. ओके. मग मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती, ढाका या ठिकाणी झाली होती. कधी झाली होती, तर ती 1906 साली झाली होती. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती, आता या ठिकाणी लिहिलेलं नाही, परंतु जे ढाक्याचे नवाब होते सलीमुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली होती, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्याचबरोबर ही मुस्लिम लीगची स्थापना करण्यामागे संस्थापक कोण होते किंवा कोणाच्या नेतृत्वामध्ये स्थापना झाली होती, तर ती आगा खान यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली होती. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शिमला या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी पहा, शिमला या ठिकाणी गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोला भेटलं होतं. पहा, गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोला भेटलं होतं. मग या ठिकाणी प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोला कोणाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटलं होतं, तर ते आगा खान यांच्या नेतृत्वाखाली भेटलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की आगा खान यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम नेत्यांचं शिष्टमंडळ गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोला कोठे भेटले, तर ते कोठे भेटले होते, शिमला या ठिकाणी भेटले होते. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की आगा खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेत्यांचं एक शिष्टमंडळ शिमला या ठिकाणी कोणाला भेटले, तर ते कोणाला भेटले, गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले होते. ओके. सगळी माहिती तुम्हाला डिटेल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या 4-5 प्रकारेच तुम्हाला काय करू शकतात, मुस्लिम लीगवरती प्रश्न विचारू शकतात. ओके. चला मग पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागापैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणत्या जिल्ह्यामधील जागांची संख्या ही सर्वाधिक आहे मित्रांनो, तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील विधानसभेच्या जागांची संख्या सर्वाधिक आहे. मग महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर ती 288 आहे. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. आणि विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर ती 78 आहे. लक्षात ठेवा, दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. विधानसभेची विचारलं तर 288, विधान परिषदेची विचारलं तर 78 आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण, 5 नंबर. काय विचारले पहा, महाराष्ट्र राज्यातील नगर पंचायतीमधील किमान आवश्यक संविधानिक सदस्य संख्या किती आहे. म्हणजे किमान सदस्य संख्या विचारली, म्हणजे नगर परिषदेची किमान म्हणजेच काय, कमीत कमी सदस्य संख्या किती असते असं विचारलेलं आहे. मग नगर परिषदेची नगर पंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असते मित्रांनो, तर ती असते 9. ओके. लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी आपल्याला नगर पंचायतीची स्थापना करण्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातात की नगर पंचायतची स्थापना करण्यासाठी कोणकोणते निकष आहेत पहा. या निकषावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग पहिला निकष काय पहा, संबंधित गावची लोकसंख्या ही 10 ते 25,000 मध्ये असावी. त्याच्यानंतर संबंधित गावातील बिगर कृषी व्यवसाय करण्याचे प्रमाण 50% अधिक असावे. म्हणजे 50% जास्त लोक काय पाहिजेत, कृषी सोडून बाकीचा व्यवसाय करणारे लोक त्या गावामध्ये पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित गाव महानगरपालिकापासून किमान 20 ते 25 किमी अंतरावरती असलं पाहिजे. ही एक महत्वाची अट आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की नगरपंचायतीचा जो मतदारसंघ असतो, या मतदारसंघाला काय म्हटलं जातं, तर या मतदारसंघाला प्रभाग म्हटलं जातं. आणि ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला काय म्हटलं जातं, तर वॉर्ड म्हटलं जातं. तुम्ही पाहिलं असेल, वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार, वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार, वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार, हे काय असतात, ग्रामपंचायतला असतात. नगरपंचायतला काय असतात, प्रभाग असतात. ओके. त्याचबरोबर नगरपंचायतची सदस्य संख्या पहा किती असते, 9 ते 20 असते. म्हणजे कमीत कमी किती सदस्य असतात, 9 असतात. जास्तीत जास्त किती सदस्य असतात नगरपंचायतीमध्ये, तर 20 असतात. ओके. त्याचबरोबर 2 तज्ञ सदस्य कोणाकडून नियुक्त केले जातात, राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जातात. ओके. लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकते की नाही की नगरपंचायतीवरती किती तज्ञ सदस्य राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात, तर किती तज्ञ सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात, 2 तज्ञ सदस्य. ओके. त्याच्यानंतर पहा, त्या क्षेत्रातील म्हणजे नगरपंचायतीच्या क्षेत्रातील जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, हा सुद्धा काय असतो,
नगरपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असतो? मग विचारू शकतात की नाही, खालीलपैकी कोण नगरपंचायतीचा पदसिद्ध सदस्य आहे असं आपल्याला विचारू शकतात. ऑप्शन देतील आमदार, दुसरं देतील खासदार, खाली पर्याय देतील दोन्ही पण, तिसरं देतील यापैकी नाही, चौथा देतील यापैकी नाही. लक्षात येते? मग कोण कोण? आमदार आणि खासदार हे दोघं काय असतात? नगरपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कॉमन प्रश्न आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, TCS या ठिकाणी काय करत आहे, महाराष्ट्रातले जे व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा ज्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणतो याच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक शिपला त्यांनी याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक शिपला याच्यावरती काय केलाय, एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात की सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असं विचारू शकतात की नाही. मग किती व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये? एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत सध्या. मग हे 6 कोणकोणते आहेत पहा. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? अमरावती या ठिकाणी. पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पेंच व्याघ्र प्रकल्प दुसरा एक मध्य प्रदेश राज्यामध्ये सुद्धा आहे. लक्षात ठेवा, जर महाराष्ट्राचा ऑप्शन असेल म्हणजे प्रश्न विचारला समजा की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे आणि तुम्हाला ऑप्शन जर दिले समजा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, तर उत्तर काय लिहिताल? मध्य प्रदेश राज्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. आणि जर महाराष्ट्राचा प्रश्न विचारला असेल की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, तर उत्तर काय येईल आपलं? नागपूर जिल्ह्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर ताडोबा अंधारी याच्यावरतीच आपल्याला प्रश्न होता. चौथा कुठे पहा? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. सध्या आहे ना या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावरती भरपूर प्रश्न विचारले आहे TCSने. म्हणजे IMPच म्हणावं लागेल आपल्याला. काय IMP म्हणावं लागेल? तर तुमच्या लक्षात आलं असेल बाकीचे जे व्याघ्र प्रकल्प आहेत, आता समजा आधी बाकीचे पाहू पहा. नवेगाव बांध नागझिराचा हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंदिया आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्यामध्ये आहे. परंतु सह्याद्री व्याघ्र प्रकल्प काय आहे मित्रांनो? एकूण 4 जिल्ह्यामध्ये आहे. मग आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी. लक्षात ठेवा, रत्नागिरीचा काही भाग काय होतो? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडला जातो. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक किती आहे? 7 आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला? आता पहा या ठिकाणी तात्या टोपेवरती प्रश्न आलाय आपल्याला, पण काय विचारलंय? तात्या टोपेचं जन्म गाव विचारलंय. आतापर्यंत आपल्याला तात्या टोपेवरती प्रश्न काय यायचे? तात्या टोपे कोणाचे सेनापती होते? तात्या टोपे इंग्रजाविरुद्ध कोठे लढले? तात्या टोपेंना फाशी कधी देण्यात आली? तात्या टोपेंना कोणाच्या फितुरीमुळे पकडण्यात आलं? असे प्रश्न विचारायचे. पण आता काय विचारले पहा, त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला हे विचारलंय. म्हणजे हे तर तुमच्या लक्षात आलं की तात्या टोपेंचा जन्म कुठे झाला होता? आपल्या महाराष्ट्रात झाला होता. मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता मित्रांनो? तर तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे पहा तुम्ही, सांगायचं तात्पर्य एवढंच. तर काय होतंय, TCS थोडं अपडेट होत चाललंय. म्हणजे प्रश्न तुम्हाला थोडे डीपमध्ये विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, बेसिक अभ्यास तर करायचाच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला एकदम डीपमध्ये स्टडी सुद्धा काय करायचं मित्रांनो? करायचं आहे. ओके. मग तात्या टोपे यांचा जन्म कधी झाला असं सुद्धा आता विचारू शकतात की नाही? तर तो कधी झाला होता? 1814 साली नाशिक जिल्ह्यातील येवले या ठिकाणी झाला होता. आता या ठिकाणी जिल्हा विचारलाय, कदाचित उद्या ठिकाण सुद्धा विचारू शकतात. मग कोणत्या ठिकाणी झाला होता? येवले या ठिकाणी. तात्या टोपे कोणाचे सेनापती होते? तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, हा प्रश्न तो कॉमन आहे. कोणाचे होते? नानासाहेब पेशव्यांचे सेनापती होते. त्यांनी काय केलं पहा, 1857च्या उठावामध्ये काय केलं होतं? इंग्रजांना लढत दिली होती. कोणत्या ठिकाणी दिली होती? कानपूर आणि ग्वाल्हेर या 2 ठिकाणी. ओके. तात्या टोपे यांना कोणकोणत्या भाषेत होत्या? हा एक प्रश्न TCSने विचारला होता पहा, की तात्या टोपे यांना कोणकोणत्या भाषेत होत्या. म्हणजे पहा किती वेगळा प्रश्न विचारू शकतात. तर कोणकोणती भाषेत होती पहा, मराठी, गुजराती आणि उर्दू या भाषा काही तात्या टोपे यांना येत होत्या. ओके. त्याचबरोबर तात्या टोपे यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नेता असं कोणी म्हटलं आहे? हाही प्रश्न अलीकडे MPSCने विचारला होता. मग कोणी म्हटलंय? सर जॉर्ज फॉरेस्ट यांनी तात्या टोपे यांना काय म्हटलंय? सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नेता असं म्हटलं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं प्रश्न विचारला जातो, तात्या टोपे कोणाच्या फितुरीमुळे पकडले गेले? तर ते कोणाच्या फितुरीमुळे पकडले गेले होते?
राजा मानसिंह किंवा मानसिंग असं पण म्हणतात, सिंह आणि सिंग एकच असते. ओके. मग तात्या टोपे यांना फाशी कोणत्या ठिकाणी दिली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. शिवपुरी या ठिकाणी दिली होती. शिवपुरी कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. फाशी कधी दिली होती पहा, तर 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती. ओके. खूप महत्त्वाचं आहे. तात्या टोपेवरती तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही, परंतु तुम्हाला एवढं सगळं काय करावं लागेल, डोक्यामध्ये फिट करून ठेवावे लागेल. ओके. पुढचा प्रश्न 8 नंबर. खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये आहे? तर मोहिनीअट्टम या नृत्याचा उगम काय? केरळच्या मंदिरामध्ये झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. मग भारतातील सर्वात लांब धरण विचारलंय. या ठिकाणी काय विचारलंय? लांब धरण विचारलंय. मग सर्वात लांब धरण कोणतं आहे? हिराकूड धरण आहे. हा प्रश्न सुद्धा काय आहे? वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हिराकूड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न विचारू शकतात. कोणत्या राज्यामध्ये आहे ते? तर ते ओडिसा राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हिराकूड धरण कोणत्या नदीवरती आहे? तर हे मित्रांनो महानदीवरील धरण आहे. ओके. त्याचबरोबर भारतामधील सर्वात उंच धरण कोणते असं विचारू शकता, तर ते कोणतं आहे? टेहरी धरण आहे. टेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ज्या राज्याला आपण देवभूमी म्हणतो त्या राज्यामध्ये. आणि कोणत्या नदीवरती आहे? तर हे भागीरथी नदीवरती आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ते भाकरा नानगल धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? सतलज नदीवरती आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भाकरा नानगल धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे? तर भाकरा नानगल धरणाच्या जलाशयास गोविंद सागर असं म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न आपला 10 नंबर. 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिले पहा, मुंबई, जळगाव, नागपूर आणि पुणे. तर यापैकी जळगाव जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. जरासा सोपा प्रश्न होता. मग सध्या महाराष्ट्रामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. 4थ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम चालू आहे, ते नवी मुंबई या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी कोणकोणते आहेत पहा, तर एक मुंबईमध्ये आहे, एक नागपूरमध्ये आहे आणि एक पुण्यामध्ये आहे. मग मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामांतरण काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी असलेल्या विमानतळाचं नामांतरण काय किंवा नाव काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि पुणे या ठिकाणी जे असणारं विमानतळ आहे याचं नाव काय आहे? पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच याचं काय आहे? नामांतरण आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबर. पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार विचारलंय आणि काय विचारलंय? मराठी लेखकाला विचारलंय. ऑप्शन काय? भालचंद्र नेमाडे पहिलंच ऑप्शन आहे, तेच आपलं काय उत्तर आहे. मग या ठिकाणी भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर तो कोसला या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर जगण्याची समृद्ध आढळ ही सुद्धा त्यांचीच कादंबरी आहे. त्याच्यानंतर पहा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही 1965 ला झाली होती. ज्ञानपीठ पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? तर भारतीय ज्ञानपीठ या संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप काय पहा, 11 लाख रुपये आणि सरस्वतीची प्रतिमा. लक्षात ठेवा, कोणाची प्रतिमा असं विचारू शकतात. मग कोणाची प्रतिमा आहे? सरस्वतीची प्रतिमा आहे. त्याच्यानंतर पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ते कोण होते? गोविंद शंकर कुरूप. हे कोणत्या भाषेतील लेखक होते? तर ते मल्याळम भाषेमधील लेखक होते. ओके. पहिली महिला कोणती आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी? तर ती आहे आशापूर्णा देवी. त्यांना कधी पुरस्कार मिळाला होता? 1976 साली. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजवंशाचा संस्थापक विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी डॅश डॅश होता. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय की विंध्य शक्तीनंतर वाकाटकाचा कोणता राजा किंवा कोणता व्यक्ती परत पुन्हा सम्राट झाला किंवा राजा झाला? तर कोण झाला? प्रवरसेन पहिला. हा काय होता? वाकाटकाचा जो संस्थापक होता विंध्य शक्ती याचा काय झाला? उत्तराधिकारी झाला. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे किंवा संस्थापक कोण आहे? काय विचारू शकतात? मूळ पुरुष कोण आहे किंवा संस्थापक कोण आहे? मग तो कोण आहे? विंध्य शक्ती हा काय मूळ पुरुष आहे किंवा वाकाटक घराण्याचा संस्थापक आहे. ओके. विंध्य शक्तीने पहा माळवा जिंकल्यामुळे त्याला
विदेशीचा राजा म्हटले जात असे, म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही की विदेशीचा राजा कोणास म्हटले जात होते, मग कोणाच म्हणायचे, विंध्य शक्तीला म्हणायचे. किंवा असा एक प्रश्न विचारू शकतात की विंध्य शक्तीला कोणता प्रदेश जिंकल्यामुळे विदेशीचा राजा म्हणायचे, मग कोणता प्रदेश जिंकल्यामुळे, माळवाचा प्रदेश जिंकल्यामुळे. ओके, माळवा प्रांत जिंकल्यामुळे. त्याचबरोबर पहा, प्रवरसेन कोणत्या धर्माचा पुरस्कर्ता होता, तर वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. आणि याने काय केले होते पहा, 4 अश्वमेध यज्ञ केले होते. म्हणजे प्रश्न विचारू शकतात की नाही, प्रवरसेन याने किती अश्वमेध यज्ञ केले होते, तर किती, 4 अश्वमेध यज्ञ केले होते. तो कोणत्या धर्माचा पुरस्कर्ता होता, तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. पुढचा प्रश्न 13 नंबर, राठवानी घेर हे डॅश येथील आदिवासी नृत्य आहे. कोणतं आदिवासी नृत्य विचारलंय, राठवानी घेर. मग हे कुठले आदिवासी नृत्य आहे मित्रांनो, तर हे गुजरात राज्यामधील आदिवासी नृत्य आहे. ओके, मग तुम्हाला काही महत्वाची आदिवासी नृत्य लक्षात ठेवायचे आहेत पहा. महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणते नृत्य आहेत पहा, तमाशा आहे, लावणी आहे, कोळी नृत्य आहे आणि ललिता आहे. त्याच्यानंतर कर्नाटकमधील यक्षगान आहे आणि कर्मा आहे. हे यक्षगान खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर छत्तीसगडमधील लोटा, मध्य प्रदेशमध्ये पहा मटकी, रवडा नाच आणि कुलपती. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळते. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोह धातू आढळते, लोह धातू म्हणजेच काय, लोह खनिज. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की लोह खनिज कोणत्या खडकामध्ये आढळते, तर लोह खनिज कोणत्या खडकामध्ये आढळते, अर्केशियन प्रकारच्या खडकामध्ये लोह खनिज आढळते. लोह खनिजाचे एकूण प्रकार किती आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत पहा, मॅग्नेटाइट आहे, त्याच्यात काय असतो 72% काळा रंग असतो. म्हणजे सर्वात उच्च प्रतीचं कोणतं असेल लोह खनिज, तर ते आहे मॅग्नेटाइट. आणि सर्वात कमी प्रतीचं कोणतं आहे, सिडेराइट आहे. त्याच्यानंतर पहा हिमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. ओके, पुढचा प्रश्न 15 नंबर, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, गोवा आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे आणि तेलंगणा आहे. मग यापैकी आंध्र प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. जर तुम्ही एखादं जुनं पुस्तक वाचित असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं असेल की आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, परंतु जेव्हापासून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून काय होतंय, तेलंगणाची सीमा काय होते, महाराष्ट्राला लागते, आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, सध्या महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागतात, तर एकूण 6 राज्याच्या सीमा लागतात आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. तो केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, दादर व नगर हवेली. ओके, दादरा नगर हवेली म्हणा, दादर व नगर हवेली म्हणा, काही फरक पडत नाही. ओके, त्याचबरोबर आता हा काय केलाय, दीव दमण दादर नगर हवेली हा सगळा एकच केंद्रशासित प्रदेश करून टाकलेला आहे. मग राज्य कोणकोणते आहेत पहा, मध्य प्रदेश आहे. सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे, तर ती मध्य प्रदेश राज्याला लागलेली आहे. त्याच्यानंतर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गोवा आणि गुजरात. सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे, तर ती गोवा राज्याला लागलेली आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली. रिपीट, काय झाला होता प्रश्न, जशाच तसा रिपीट झाला होता. मग आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना कोणी केली होती, येशूबाई गणेश सावरकर यांनी केली होती. आता हे गणेश सावरकर कोण होते, तर गणेश सावरकर हे विनायक दामोदर सावरकर यांचे काय होते, बंधू होते. आणि या त्यांच्या काय होत्या, गणेश सावरकरांच्या कोण होत्या, येशूबाई पत्नी होत्या. ओके, लक्षात ठेवा. कशामुळे प्रश्न आला असेल, तर सध्या तुम्हाला माहिती आहे सावरकरावरती काय खूप मोठा असा राजकीय वाद चालू आहे. काँग्रेसची विचारसरणी म्हणते की आम्ही गांधीवादी विचारसरणी आहोत, भाजपची विचारसरणी म्हणते आम्ही गांधीवादी प्लस सावरकरांची विचारसरणी आहे. म्हणजे असं काहीतरी वाद चालू आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कोणकोणत्या विचारसरणीचं आहे. आपल्याला मुद्दा काय आहे की सध्या आपल्याला सावरकराभोवती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सावरकरा त्यांचं तर लक्षात ठेवायचं आहे, पण त्यांच्या सोबत असणाऱ्या, त्यांच्या संबंधित असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं. सगळ्यांना माहिती आहे कोणी केलं होतं, अवधच्या बेगम यांनी केलं होतं. ओके, मग लखनौ या ठिकाणी उठावाला सुरुवात कधी झाली, तर 30 मे 1857 रोजी अयोध्येच्या किंवा लखनौच्या किंवा अवधच्या राजधानी होती लखनौ या ठिकाणी काय झाली, बंडाची सुरुवात झाली. उठावाचं नेतृत्व कोणी केलं पहा,
बेगम हजरत महल यांनी केलं आणि यांनी काय केलं, आपला मुलगा कादिर यास गादीवर बसवलं होतं. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाला गादीवर बसवलं होतं? कादिर यास गादीवर बसवलं होतं. आणि 1857चं लखनौ येथील बंड कोणी मोडून काढलं? तर ऑट्रम व हेवलॉक या दोन सेनापतींच्या नेतृत्वाखाली हे बंड मोडून काढलं होतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न आपला 18 नंबर. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? पुन्हा प्रश्न रिपीट आहे पहा. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तुम्हाला काय करायचंय, प्रिव्हियस इयर प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. भरपूर प्रश्न रिपीट होत आहेत. मग नीलदर्पण काय आहे मित्रांनो? तर ते एक नाटक आहे. याची रचना कोणी केली होती पहा? बंगाली लेखक दीनबंधू मित्र यांनी याची रचना केली होती. कधी? 1858-59 साली. आणि हे नाटक कुठं प्रसिद्ध झालं होतं पहा? तर ढाक्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कधी? 1860 मध्ये. आणि हे कशावर आधारित होतं? तर बंगालमधील निळीच्या उठावावरती हे काय होतं, नाटक आधारित होतं. लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आपला 19 नंबर. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोण होते? मुखपत्र कोणते होतं? कोणत्या समाजाचं? सत्यशोधक समाजाचं मुखपत्र विचारलंय. मग हे कोणतं होतं मित्रांनो? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. दीनबंधूची स्थापना कधी झाली? 1877 रोजी झाली होती. आणि कोणाच्या आशीर्वादाने झाली होती? तर ती महात्मा फुले यांच्या आशीर्वादाने, म्हणजे यांच्या सहकार्याने झाली होती. आणि याचे संपादक कोण होते? तर ते होते कृष्णराव भालेकर. या ठिकाणी लिहिलेलं असेल पहा, या ठिकाणी कृष्णराव भालेकर हे काय होते? दीनबंधूचे संपादक होते. महत्वाचा आहे, यांच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न 20 नंबर. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हे कोणी म्हटलं? ऑप्शन दिलेत पहा. सुभाषचंद्र बोस, सुखदेव, नारायण गुरु आणि भगतसिंग. या प्रश्नाचं उत्तर काय करा मित्रांनो? कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.